कन्या राशी 7 ते 13 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी जुलैचा दुसरा आठवडा ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार खूप खास असू शकतो। या आठवड्यात शनी आणि गुरुच्या स्थितीत बदल दिसून येतील। याशिवाय इतर ग्रहांच्या स्थितीत कोणताही नवीन बदल होणार नाही। 9 जुलै रोजी देवांचा गुरु मिथुन राशीत उगवेल। याशिवाय आठवड्याच्या शेवटी कर्माचा कर्ता शनी देखील मीन राशीत उलट्या दिशेने वाटचाल सुरुवात करेल। ज्योतिषांच्या मते हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी खूप खास असू शकतो। चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठवडा कन्या राशीसाठी कसा असेल। कन्या राशी, या आठवड्यात तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या भागीदारीत प्रवेश करू शकता। व्यवसायातील निर्णय काळजीपूर्वक घ्या। कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटू शकते। आर्थिक स्थिती चांगली असेल, परंतु अनावश्यक खर्च टाळावेत। आठवड्याची सुरुवात चांगली असेल। तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल। तसेच भौतिक सुखसुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल। या आठवड्यात तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील, त्यामुळे चिंता करू नका आणि ताण घेऊ नका। कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मनापासून जगण्याचा आहे। सुरुवातीला जुन्या मित्राशी किंवा आठवणींशी पुन्हा संपर्क साधल्याने तुम्ही भावनिक होऊ शकता। जर तुम्ही आधीच एखाद्या नात्यात असाल तर ते नाते आता आणखी मजबूत होईल। तुम्ही दोघेही मिळून एक सुंदर योजना बनवू शकता, जसे की एक छोटीशी सहल किंवा सरप्राईज। आठवड्याच्या शेवटी काही भावनिक असंतुलन असू शकते, परंतु जर तुम्ही तुमचे मन मोकळेपणाने बोललात तर तुम्हाला तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल। अविवाहित लोकांसाठी हा आठवडा काही न बोललेल्या संकेताने भरलेला असेल, जे फक्त ओळखणे आवश्यक आहे। तुम्हाला कौटुंबिक नात्यातही आनंद मिळेल। चंद्र तुमच्या 3ऱ्या घरात असल्याने सुरुवात चांगली होईल आणि तुम्ही आनंदी असाल। तुम्ही मित्रांना भेटाल आणि नवीन काम मिळवाल। तुमचे धाडस उत्कृष्ट असेल आणि तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पाठिंबा मिळेल। शुक्रवारपासून परिस्थिती सुधारेल आणि शनिवारी चांगला जाण्याची शक्यता आहे। उत्पन्नात वाढ होऊन आनंद होईल आणि व्यवसायात नवीन सौदे होतील। शिक्षणाच्या क्षेत्रात अभ्यास चांगला असेल आणि संसाधने उपलब्ध असतील। आरोग्याच्या बाबतीत डोके आणि मान दुखू शकते। डोळ्यात जळजळ आणि बद्धकोष्ठतेच्या तक्रारी असू शकतात। कन्या राशी, हे जाणून घेणे चांगले आहे की हा आठवडा नुकसान दर्शवत नाही, परंतु तुम्ही अशा परीक्षांमधून जाल ज्याचा तुमच्या प्रत्येकासाठी एक विशिष्ट उद्देश आहे। या आठवड्यात जर तुम्ही एखाद्या आर्थिक खटल्यात सामील असाल तर तुम्ही अनुकूल विकास साध्य करू शकाल। या आठवड्यात इतर शहरांमध्ये किंवा देशांमध्ये राहणाऱ्या लोकांकडून नवीन आणि उपयुक्त गोष्टी शिकण्यास तयार राहा। तुमच्या प्रेमजीवनात झालेल्या बदलांचा तुमच्या नातेसंबंधावर अनुकूल परिणाम होईल। मुले आणि मुली स्वतःचे ध्येय आणि इच्छा साध्य करण्यासाठी त्यांच्या कृतींमध्ये अधीर घाईघाईने आक्रमक असतील। तुम्ही घाईघाईने निर्णय घेण्याची शक्यता आहे, ज्याचा तुमच्यावर अप्रिय परिणाम होऊ शकतो। तुमच्या आर्थिक बाबींकडे लक्ष देण्याचीही गरज आहे। कन्या राशी, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील विविध पैलूंकडे पाहता तेव्हा तुमचे जन्मजात लक्ष ही तुमची सर्वात मोठी संपत्ती असेल। योग्य योजना आखल्याने तुमच्या व्यवसायात यश मिळेल। गुंतागुंतीचे काम करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे, कारण तुमचे विश्लेषणात्मक मन सर्वात तीक्ष्ण आहे। हृदयाच्या बाबतीत तुमचा मित्र किंवा कोणीतरी खास तुम्हाला भेट देऊ शकते। या आठवड्यात तुम्हाला ऑफिसमध्ये प्रतिष्ठा मिळू शकते। तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला खूप चांगले सहकार्य मिळेल। व्यवसायात नफा मिळण्याची आशा नाही। तुमच्या प्रयत्नांमुळे कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते। या आठवड्यात नशीब तुम्हाला साथ देईल। कन्या राशी, या आठवड्यात तुम्ही यावर्षी आतापर्यंत शिकलेल्या सर्व गोष्टी विचारात घेत आहात। तुमच्या घरात सुसंवाद कसा आणायचा आहे आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी ते कसे लागू करता येईल याचा विचार करा। 10 तारखेला मकर राशीत येणारी पौर्णिमा रोमॅन्टिक असू शकते आणि तुमच्या सर्जनशीलतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक चांगला काळ असू शकते। जर तुमच्या मनात प्रेमाची भावना असेल तर युरेनस मिथुन राशीत असल्याने नातेसंबंधात प्रवेश करण्याचा किंवा तुमच्या कलाकृतींना परिपूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा हा एक मनोरंजक काळ असू शकतो। कुंभ राशीतील चंद्र तुम्हाला पुन्हा योग्य मार्गावर आणतो। तुमच्या नियोजनकर्त्याशी पुन्हा संपर्क साधण्यास आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि येणाऱ्या आठवड्यापूर्वी पुढे राहण्याचे अधिक मार्ग शोधण्यास तयार असतो। कन्या राशी, या आठवड्यात बुध तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्यांना वाढवतो, म्हणून आत्मनिरीक्षणावर भर देतो। चालू प्रकरणांमध्ये आणि वैयक्तिक ध्येयांमध्ये खोलवर जा। अधिक कार्यक्षमतेसाठी पद्धती सुधारा। एक प्रामाणिक दृष्टिकोन समस्या सोडवण्यास मदत करतो, प्रगतीचे मार्ग तयार करतो।
आर्थिकदृष्ट्या शुक्र विवेक आणि धोरणात्मक योजनाचा सल्ला देतो. आवेगपूर्णता देखरेखीकडे नेतो. सामाजिकदृष्ट्या सुसंबंध सहकाऱ्यांशी संवाद साधल्याने फायदेशीरपणे क्षितिजे विस्तृत होतात. प्रामाणिक संवादाद्वारे नातेसंबंधांना खोली मिळते. बंध मजबूत करण्यासाठी असुरक्षिततेचा स्वीकार करा. शुक्रवारचे आकाशीय संरेखन रोमॅन्टिक उत्स्फूर्ततेला उत्तेजन देऊ शकते. अर्थपूर्ण अनुभवांना प्राधान्य द्या. आरोग्य आणि उत्पादकता राखण्यासाठी कामाच्या जीवनातील पैलूंना स्वतःची काळजी घेऊन संतुलित करा. योग किंवा सजगता पद्धती मानसिक स्पष्टता निर्माण करतात आणि ताण कमी करतात. आठवड्याच्या शेवटी चंद्र अंतर्ज्ञान वाढवतो. नवीन वैयक्तिक अंतर्दृष्टी प्रकाशित करतो. त्यांच्यावर विश्वास ठेवा. सध्याच्या कार्यांचे आयोजन करून आणि भविष्यातील आकांक्षांची कल्पना करून आगामी आठवड्यासाठी तयार करा. शांतता आणि अचूकतेने आव्हानांना तोंड द्या. वैयक्तिक पूर्तता आणि व्यावसायिक यशासाठी एक स्थिर पाया रचत राहा. एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे.